बोरशेती SP11 सन्माननीय संदीपजी पाटील यांच्या माध्यमातून SP11 हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरताना पाहायला मिळेल। SP11च्या विपक्षामध्ये टीम महापोली अशी चांगली मॅच सध्या मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना तुम्हाला पाहायला मिळेल। जी गाडी आत्ता मागच्या बाजूला पार्क केली थोडी त्या मंडपाच्या मागे किंवा साइड स्क्रीनच्या मागे आपण पार्क करावी। भादवड बी संघ सुद्धा इथे दाखल होत आहे, त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम। अतिशय चांगल्या लढती आज तुम्हाला या मैदानामध्ये पाहायला मिळतील, कारण सर्व संघ जर आपण पाहिलं तर बॅलन्स जे संघ आहेत या लॉट मधले तुम्हाला पाहायला मिळेल, ज्यामध्ये एक वेगळ्या हौसल्याने गणेशपुरीचा संघ आज उतरताना पाहायला मिळेल। कारण आत्ताच नुकताच हमरापूरची स्पर्धा ज्यामध्ये त्यांचा खेळ तो उल्लेखनीय राहिला आणि तेही आज इन ॲक्शन असतील। भादवड बीचा संघ आज इन ॲक्शन, ढोकाळी संघ आज इन ॲक्शन खेळताना पाहायला मिळेल। सजन संघ असेल काही कारणास्तव किंवा दुःखद घटनेमुळे वसई फाटा जो मोफाज वसई फाटा संघ होता त्याच्या जागी तुम्हाला आज करीम 11 वालीव हा संघ खेळताना पाहायला मिळेल। दुसरा संघ आहे हा वालीवचा बी संघ जो आज उतरेल मैदानामध्ये। ए टीम नसेल, मात्र काही कारणास्तव वसई फाट्याच्या जागी ते जरूर खेळताना तुम्हाला पाहायला मिळतील। पहिलं षटक घेऊन बोरशेतीकरांचा अभिमान म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण बोरशेती या टीमचा आधारस्तंभ म्हणून ज्याची सातत्यानं ओळख राहिली आहे तो गोलंदाज अर्जुन। यावेळेस गोलंदाजीच्या ट्रॅकवर स्ट्रायकर एंडकडे अरबाज पटेल, नॉन स्ट्रायकर एंडकडे सैफ कुरेशी आणि अरबाज पटेल ही सलामीची जोडी। अर्जुन सध्या मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना तुम्हाला पाहायला मिळते, बघूया कशा पद्धतीने खेळ त्याच्या वतीने होईल। पहिला बॉल, हा बॉल उजव्या यष्टीच्या अतिरिक्त बाहेर वाईट। अर्जुनचा खेळ ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग मध्ये TDPL मध्ये मला जरूर पाहायला मिळाला होता, चांगला खेळ या टीम कडनं जरूर दाखवला गेला होता। या टीम कडनं नाही बोलताना ओव्हरऑल शहापूर तालुक्यामधनं तो संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळत होता। JD आणि अर्जुन अशी सर्वच खेळाडू त्या स्पर्धेमध्ये एकत्रित खेळताना पाहायला मिळाले। धावसंख्या 0वरनं 1 या आकड्यावर। अर्जुन गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे, पुढचा बॉल, इथे फुल टॉस बॉल ऑन साइडला फेकून दिलाय बॉलला, लॉंग लेग सीमा रेषा पार, दॅट्स द मॅक्सिमम, षटकार 6।
चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. चांगली बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये अरबाज. ठोस आणि भक्कम सुरुवात त्याच्या माध्यमातून तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. इथे उजव्या अष्टीच्या बाहेर खूप सुंदर फटका. चेंडू चाललाय कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. आउटस्टँडिंग स्ट्रोक बाय अरबाज. चौकार 4. थँक्यू. जियान स्पोर्ट्स महापोलीला तुम्ही सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहताय, ज्याचे संगमालक आहेत, स्पॉन्सर आहेत इजाद शेख. त्यांचाही मनपूर्वक धन्यवाद. इथे बॅटची कडा फक्त बॅटचं फेस हलकंसं ओपन केलं होतं, तर नंतर बॉलला गलीच्या दिशेने ढकललं, एक सिंगलमध्ये कन्वर्ट केलंय. प्रमुख अस्त्र आहे राणा स्पोर्ट्स या नावानं. नेहमी बोरशेती हा संघ. तदनंतर मला वाटतं सुरुवातीच्या काळात राणा स्पोर्ट्स होतं, नंतर बेस्ट ऑफ बोरशेती, आणि आता जर आपण पाहिलं आज SP11 या नावानं हा संघ तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. शहापूर तालुक्यातनं काही टीम आहेत ज्या नेहमी उल्लेखनीय कामगिरी करताना पाहायला मिळाल्या, ज्यामध्ये बोरशेती असेल, तदनंतर जर तुम्हाला पाहायला मिळेल गोटेकर बीचा संघ असेल, एक जेडीचा गोकुळगाव हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. हे संघ सातत्यानं शहापूर तालुक्यामधनं खूप चांगला परफॉर्म करत आलेत. विकेट आली, माघारी परतावं लागेल बॅटरला. इथे पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना 1 विकेटचं पतन, धावफलकावर रन झालेत 12. पाच ओव्हरची मॅच आहे, ज्यामधलं पहिलं षटक सध्या प्रगतीपथावर तुम्हाला पाहायला मिळते. 4 बॉलचा खेळ, ज्यानंतर धावफलकावर 12 धावा आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पापा शेख. आणखी एक चांगलं नाव महापोली किंवा भिवंडी टेनिस बॉल क्रिकेटमधला पापा शेख सध्या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल इथे फुल टॉस बॉल, त्याला पाठवलंय, भिरकावून दिलंय, पुन्हा एकदा लॉंग लेग सीमा रेषा पार. पापा शेखनेही आपलं खातं उघडलंय षटकारानं 6. चांगली बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एकंदर 5 बॉलचा खेळ, ज्यानंतर 18 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. जय श्रीराम चषक गौरापूर 2024 या स्पर्धेचं हे देखणं शानदार आणि जानदार आयोजन तुम्ही पाहताय. अगदी गौरापूरकरांना लाभलेलं हे वरदान म्हणजे हे मैदान आहे, जिथे नुकताच खानेली विभाग प्रीमियर लीग ही पार पडली. खूप चांगल्या पद्धतीनं या मैदानावर क्रिकेट जरूर खेळता येतं. अगदी चांगली अशी खेळपट्टी या मैदानाला लाभली आहे आणि खूप चांगल्या पद्धतीचे मैदान आहे. अगदी गोल बाउंड्री या मैदानावर आहे. त्यामुळे येणाऱ्या भविष्य काळात वाडा तालुक्यातील जी मोठी मैदान आहेत त्यामध्ये या मैदानाचंही नाव आत्मीयतेनं जरूर घेतलं जाईल. समोरच्या बाजूने खेळायचं होतं, बॉलर बॅक ड्राईव्ह केला, मात्र खूप चांगल्या पद्धतीने बॉलला फील्ड केलं. सेल्फ फॉलोथ्रोमध्ये चांगली फिल्डिंग. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकानंतर 1 विकेटच्या पतनानंतर टीम महापोली 19-19. पहिल्या ओव्हरचा खेळ 19 धावा धावफलकावर आहेत. नवीन गोलंदाज आलाय. गोलंदाजीच्या ट्रॅकवर यावेळेस गोलंदाजी करण्याकरता भावेश. बघूया कशा पद्धतीने मारा या मैदानावर भावेशच्या वतीने केला जाईल.
51,000 रुपये पारितोषिक असलेली ही स्पर्धा आणि अगदी स्पर्धा आयोजित केली गेली आहे आणि त्याच वेळेस टीम बोरशेती करता अरुण कुंगेरे यांच्या माध्यमातून शुभेच्छा येत आहेत. शहापूर तालुक्यातनं खूप लोक सध्या लाईव्हच्या स्वरूपाने ही स्पर्धा पाहत आहेत आणि त्याच शहापूर तालुक्यातनं काही शुभेच्छा आमच्यापर्यंत पोहोचत आहेत. अरुण कुंगेरे यांच्या माध्यमातून ही शुभेच्छा येत आहेत बोरशेतीकरांकरता. इथे पंचांकडनं काय निर्णय येतोय त्याची प्रतीक्षा जरूर असेल. हा बॉल कुठे पिचिंग झाला होता याचा विचार जरूर केला गेलाय कारण पिचिंग महत्वाची असते. नोचा इशारा. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 20-20. स्ट्रायकर एंडकडे बॅटिंग करत असताना फलंदाज अरबाज. चांगली बॅटिंग केली अरबाजनं आतापर्यंत. हा बॉल फक्त पाहिला सोडून दिला. पंचांकडनं वाईटचा इशारा. फ्री हिटचा बॉल आहे त्यामुळे थोडासा वाचण्याचा प्रयत्न जरूर करतो इथे गोलंदाज भाविश. तुम्हाला गोलंदाजीच्या ट्रॅकवर पाहायला मिळतोय. इथे अरबाजनं बॉलला हवेमध्ये उडवलंय. जरी झेल झाला तरी धोका नसेल. एक रन इथे इझिली कंप्लीट केली जाईल आणि एकावरच समाधान मानावं लागेल. एक या धावसंख्येनं धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या 22. 22 या आकड्यावर जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. आतापर्यंत षटकातील एका चेंडूचा खेळ झाला. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर आहे आणि दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना 22 धावा धावफलकावर. उजव्या इष्टीच्या बाहेर शफल होत असताना तिथे स्लाइस करायचं होतं मात्र बॉल अतिरिक्त बाहेर राहिलाय. लाईन टू लाईन वाईड आहे त्यामुळे लाईनच्या बाहेर गेला तर तिथे वाईड दिला जाईल. धावसंख्या जर आपण पाहिलं तर धावसंख्या 23-23. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर आहे. टीम SP11 संदीपजी पाटील बिलोशी गावाला बिलॉंग करतात त्यांच्या माध्यमातून हा संघ तुम्ही मैदानामध्ये पाहताय. हा बॉल पुन्हा एकदा पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेत. अतिरिक्त एक अवांतर धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकून धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या आणि इथे माघारी परतावं लागेल बॅटरला. पापा शेख बॅक टू द डगआउट. थँक्यू डीजे. दोन्ही संघ जर आपण पाहिलं तर थोडासा दूरचा प्रवास. महापोली हा संघ भिवंडी ग्रामीण जो वाडा तालुक्यामध्ये पोहोचलाय. त्यानंतर शहापूर मधनं तुम्ही सन्माननीय संदीपजी पाटील यांच्या माध्यमातून मैदानामध्ये उतरलेला SP11चा संघ तुम्हाला बोरशेती संघ पाहायला मिळतो. एका बाजूने इजाद शेख ज्यांच्या माध्यमातून जियान स्पोर्ट्स महापोली अशा दोन टीम मधला संघर्ष सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय उमेर डॉन जो बॅटिंग करण्याकरता दाखल होतोय. बघूया उमेर डॉन कशा पद्धतीने बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये करेल कारण टीमची स्थिती जर सध्या आपण नजर टाकली तर सुस्थिती आहे कारण 24 धावा धावफलकावर. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना 2च बॉलचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. चांगला बॉल फुलर लेंथवर पिच केला होता मात्र अक्षरशः खोदून काढला बॉलला. एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट झाला आणि इथे तिसऱ्या पंचाची मदत जरूर घेतली गेली आहे. म्हणजे तिसरे पंच तिथे दर्शवतील की खेळाडू सेफ आहे की त्याला माघारी परतावं लागेल.
OUT बॅट हवेमध्ये होती, बॅटरला माघारी परतावं लागेल, फलंदाज बाद. जेव्हा बेल्ट स्टॉप झाली तेव्हा बॅट हवेमध्ये होती, त्यामुळे इथे बॅटरला माघारी परतावं लागेल. विकेटचं पतन होईल, खेळाडू बाद. अंपायर 1 रन आली ना? नाही, पहिल्याच रनला विकेट आहे. 1 रन कंप्लीट, दुसरीला विकेट गेली ना. एक रन कंप्लीट आहे. 1च्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकते, धावसंख्या जाऊन पोहोचते इथे एकंदर 25 या आकड्यावर. आतापर्यंत जर आपण एकंदर पाहिलं तर या ओव्हरमधले चेंडू झालेत 3 चेंडूचा खेळ झालाय, अजूनही 3 चेंडूचा खेळ शेष आहे. षटक क्रमांक 2 चा खेळ तुम्हाला सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. इथे मात्र हवेमध्ये बॉल, क्षेत्ररक्षक काय चेंडूच्या खाली आणि इथे सोडलाय एक सहज सोपा साधा कॅच. लॉलीपॉप झेल आपण ज्याला जरूर म्हणू शकतो, तो झेल तिथे सोडला गेला, जीवनदान दिलं गेलं. जीवनदानाबरोबर एक रन ही बहाल केला गेलाय, ज्या रनच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकत असताना 26-26 ही धावसंख्या दाफलकावर आहे. रोखलं गेलं या षटकामध्ये. जर आपण पाहिलं तर अतिरिक्तच्या स्वरूपानं रन्स आल्या, मात्र बॅटच्या स्वरूपानं रन्स कुठेतरी लुप्त पावलेले आपल्याला पाहायला मिळतात. 5 ओव्हरची मॅच आहे आणि या 5 ओव्हरच्या मॅचमध्ये जर आपण पाहिलं तर सध्या थोडीशी शांतता दुसऱ्या ओव्हरमध्ये जरूर निर्माण केली आहे. कमबॅक करण्याचा प्रयत्न इथे करत असताना SP11 बोरशेती तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. फटका चांगला आहे, यावेळेस मात्र बॉलला फेकून दिलाय काऊ कॉर्नर, सीमारेषा पार. ओव्हर पिच चेंडू, त्यांना मैदानाच्या आतमध्ये थारा नाहीये हे यावेळेस बॅटरनं दाखवून दिलं. चेंडू सीमारेषा पार, षटकार 6. पाच चेंडूचा खेळ, ज्या 5 चेंडूनंतर धाफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर एकंदर 32 धावा. 16ची सरासरी आतापर्यंत जरूर अधोरेखित झाली आहे. चांगल्या मॅचेस तुम्हाला जरूर पाहायला मिळतील आजच्या दिवसामध्ये. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. इथे जागा बनवायची होती, चेंडू विकेटच्या मागे. आज विक्रमगड तालुक्यामधनं सज्जनचा संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल. भिवंडी तालुक्यामधनं तुम्हाला भादवड संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. वाडा तालुक्यामधनं आज डिंगडॉंग वडवली हा संघ इन ॲक्शन खेळताना तुम्हाला पाहायला मिळेल. गणेशपुरी भिवंडी ग्रामीण मधलाच एक संघ इन ॲक्शन खेळताना तुम्हाला पाहायला मिळेल. चांगल्या टीम आज जरूर एकमेकाच्या विपक्ष खेळताना मैदानाच्या आतमध्ये आपलं कशप कौशल्य दाखवताना तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळतील.
नवीन गोलंदाज पुन्हा एकदा अर्जुन बांगर तुम्हाला गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. चांगल्या धावा दाफलकावर जरूर जोडल्या गेल्यात. 2 षटकांनंतर आपण जर पाहिलं तर प्रतिषटक 16 ही सरासरी जरूर अधोरेखित केली गेली आहे आणि ही सरासरी कुठेतरी वाढवण्याचा प्रयत्न तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. अर्जुन आपल्या षटकातील पहिला बॉल घेऊन जाण्याकरता समोर स्ट्रायकर एंडकडे अरबाज, ज्यांना अर्जुनच्या पहिल्या षटकामध्ये चांगली बॅटिंग केली होती. तो अरबाज पटेल मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा बॅटिंग करत असताना चांगलं क्रिकेट प्रत्येक टीमला दाखवावं लागेल, कारण चांगलं क्रिकेट जो दाखवतो ना तो क्वालिफाय होतो किंवा खूप नावलौकिक प्राप्त करतो. आपण जर पाहिलं मागच्या आठवड्यामध्ये संभाव्य विजेते किंवा संभाव्य टीम खूप नावं घेतली गेली, मात्र तालुक्यामधली मानाची सन्मानाची जे चॅलेंजरची ट्रॉफी तिथे गणेशपुरीचा संघ आपला चांगल्या खेळाच्या जोरावर क्वालिफाय झाला. म्हणूनच म्हणतो की त्या दिवशी जो चांगला खेळ दाखवतो तो क्वालिफाय होतो. आणि इथे व्हॉट अ फ्लिक, सुपर दर्जेदार फ्लिकचा स्ट्रोक, चेंडू सीमा रेषा पार, षटकार 6. बॅकफुटला जात असताना जागा बनवली ऑन साइडला, खराब क्षेत्ररक्षण, 1 बाउन्स ओव्हर द रोप, बॉल डोक्याच्या वरनं निघून गेलाय सीमारेषा पार. मिड विकेटला क्लिअर करणारा हा चौकार 4. आज गुरुवारचा दिवस आहे आणि डीजेच्या माध्यमातून अगदी त्या माझ्या शिर्डीच्या राजाची गीतं तुम्ही ऐकताय. रोज लाख इरादे बनते हैं, बनकर टूट भी जाते हैं, शिर्डी वही जाते जिन्हें साई बाबा बुलाते हैं. फुलटॉस बॉल ऑन साइडला, इथे झेलची संधी आणि आता मात्र अरबाजला माघारी परतावं लागेल. चांगली बॅटिंग करत असताना इथे एक चांगला झेल कॅरी केला गेला आणि अरबाज माघारी परतत असताना एक मोठा हादरा लागतोय टीम महापोलीला. फलंदाज अरबाज तंबूच्या आसऱ्याला परत. नवीन बॅटर सध्या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरता आसिफ सिनियर येतोय. 2 आसिफ आहेत या टीममध्ये, आसिफ सिनियर, आसिफ शेख सिनियर आणि आसिफ ज्युनियर असे 2 खेळाडू या टीममध्ये खेळतात. त्यामधला आसिफ सिनियर, आसिफ शेख सध्या तो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करता येत असताना उजव्या इष्टीच्या बाहेर चेंडूला फक्त पाहिलं, पंचांचे दोन्ही हात समांतर, इशारा आला एका अवंतर धावेचा, वाईट च्या स्वरूपानं धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोचते 43-43. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला. या 3 चेंडूचा खेळ समाप्ती अखेरीस 43 धावा दाफलकावर जोडत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न तेवढासा पॉवरफुल नाही आहे. चेंडू एक सिंगल मध्ये कन्वर्ट होईल. आसिफ शेख सध्या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना प्रतिकार खूप महत्वाचा आहे. कमबॅक करणं खूप गरजेचं आहे आणि ते कमबॅक करण्याचा प्रयत्न तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये जरूर करावा लागेल. संघर्ष प्रत्येकाच्या आयुष्याचा निगडीत भाग आहे, कारण आयुष्य जगताना किंवा खेळाच्या मैदानामध्ये संघर्ष तुमच्या वाट्याला जरूर येतो आणि देवी त्याच कलाकाराला मोठा रोल देतो ना की ज्याच्याकडे ती क्षमता आहे, ज्याच्याकडे ती कुवत आहे. आणि आपली कुवत तुम्हाला सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखवावी लागेल. मोठा कलाकार व्हायचा आहे तर मग पडद्यावर आल्यानंतर तुमची भूमिका तुम्हाला अगदी योग्यतेने आणि ठामपणे मांडणं गरजेचं आहे आणि ते सध्या इथे मैदानाच्या आतमध्ये SP11 बोरशेतीला करावं लागेल. हा बॉल खोल टप्प्याचा अगदी खोदून काढला, चेंडूला अलंग कार्पेट खेळला. एक क्षेत्ररक्षक जोवर येईल, दुसऱ्या रन करता बाबूचा कॉल आहे आणि अगदी वेगानं तेच दौड विकेटच्या मध्ये बाबूकडनं आपल्याला पाहायला मिळाली. चांगली रनिंग बिटवीन विकेट आणि तेवढंच चांगलं कॉलिंग.
2च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 46. 46 धावा दाखल कव्हर आहेत. 5 षटकांची मॅच आहे. टीम थोड्याशा उशिराने इथे दाखल होत आहेत कारण दूरचा प्रवास आहे, त्यामुळे आपण ही त्यांना खूप जास्त फोर्स किंवा तेवढं ट्रॅव्हल सुद्धा करावं लागतं. ऑन साइडला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षकानं पुन्हा एकदा चुकी केली आणि क्षेत्ररक्षकाच्या चुकीनं जीवनदान आणि त्याबरोबर रन्स मिळत आहेत 2. या 2 रनच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती. या धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते येते 48-48. षटक क्रमांक 3चा खेळ सुरू असताना आतापर्यंत 4 विकेटची पतनं झालेत, ज्यामध्ये जर आपण पाहिलं तर पहिल्या सुरुवातीला आलेला फलंदाज अरबाज खूप चांगली बॅटिंग केली. 8 बॉलमध्ये त्यानं 23 रन्स केल्या. फलंदाज सैफला आपलं खातं उघडता आलं आणि तो गोल्डन डकचा शिकार ठरला. त्यानंतर 3 चेंडूमध्ये 6वर बाद होऊन माघारी परतताना पापा शेख पाहायला मिळाला. गोल्डन डकचा शिकार पुन्हा एकदा उमेर ठरला. सध्या मैदानामध्ये बाबू 4 बॉलमध्ये 10वर बॅटिंग करतोय आणि त्याच्या साथीनं आसिफ सिनियर. मैदानामध्ये धावसंख्या जर आपण पाहिली 48-48. धावा दाफलकावर आहेत. यावेळेस हा बॉल जर आपण पाहिला तर एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट झालाय. धावसंख्या जाऊन पुस्ती एकंदर 49 धावा दाफलकावर आहेत. षटकातील पहिला बॉल जर आपण पाहिला तर त्या पहिल्या बॉलवर एक सिंगल जोडत असताना 49 धावा दाफलकावर जोडल्या जात आहेत. आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन जाण्याकरता गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज तेजस सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. तेजस जाधव. पहिला बॉल एक सिंगल मध्ये कन्वर्ट झालाय. कमबॅक करावा लागेल त्याला मैदानाच्या आतमध्ये. चांगला बॉल बॅटच्या आतल्या साईडच्या कडेला लागत असताना बॉडीला ब्रश करतो, एक सिंगल मध्ये कन्वर्ट होतोय. कमबॅक करण्याकरता याच पद्धतीचे चेंडू हाताळणं अत्यावश्यक आहे, गरजेचं आहे आणि ते चेंडू सध्या मैदानाच्या आतमध्ये तेजसच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. असं म्हटलं जातं ना, देर आहे दुरुस्त आहे. अगदी त्या पद्धतीचा खेळ सध्या मैदानाच्या आतमध्ये SP11 बोरशेती करत असताना, कारण थोडासा स्ट्रगल जरूर पाहायला मिळाला होता. 2 बॉलचा खेळ, ज्यानंतर धाफलकावर जर आपण पाहिलं तर धाफलकावर 50 धावा या जोडल्या गेल्यात. इथे सेमी हेलिकॉप्टर डाऊन द ग्राउंड उडवलंय बॉलला. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफ मध्ये, मात्र बाबू तारीफ करावी लागेल या खेळाडूची. काय रणनीतीने विकेट आहे, अगदी तेज दोड, खूप चांगला धावतोय विकेटच्या मागे. 2च्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या 52, 52 धावा दाफलकावर आहेत. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. सकाळचं पहिलं सत्र हे आहे. थोडासा उशिरानं जरी आजचा दिवसाचा खेळ सुरू झाला असला तरी चांगलं दर्जेदार क्रिकेट आजचा संपूर्ण दिवस तुम्हाला जरूर अनुभवायला मिळेल. सध्या राणा स्पोर्ट्स माफ करा SP11चा संघ मैदानाच्या आतमध्ये आहे. बोरशेती SP11 बोरशेती आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम झियान 11 महापुली. संदीपजी पाटील यांच्या माध्यमातून SP11चा संघ मैदानामध्ये आहे. SP11 बोरशेती. चार बॉलचा खेळ. या 4 बॉलमध्ये पूर्णपणे शांत इनिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. 2 बॉलचा खेळ अजूनही शेष आहे, ज्यामध्ये चांगला खेळ दाखवण्याची गरज आहे. चांगला फटका आहे. इथे इनसाइड आउट करायचं होतं, खोदून काढला बॉलला. चांगली गोलंदाजी, जेवढी तारीफ करावी या गोलंदाजीची तेवढी कमी आहे. काय गोलंदाजी केली आहे. अचूक टप्पा, अचूक लाईन, लेन, फलंदाजाला बंदिस्त करणारी लाईन,
ती त्याच्या वतीनं आपल्याला जरूर पाहायला मिळते. राफलकावर एकंदर 54 धावा, 54 रन्स ऑन बोर्ड, 5 बॉलचा खेळ, 6 धावा आल्यात या षटकामध्ये आतापर्यंत. आसिफ सिनियर सध्या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय. 4 बॉलमध्ये त्यानं आतापर्यंत रन्स बनवल्यात 5. शेवटचा बॉल इथे पुन्हा एकदा बॅकलिपला खाली करणं भाग पडलं. एक सिंगल त्यापेक्षा जास्त मिळणं कठीण आहे, त्यामुळे सिंगल वरच समाधान मानावं लागेल. एंड ऑफ द 4th ओव्हर. 4 षटकांचा खेळ संपला. 4 षटकानंतर राफलकावर रन्स आहेत 55. शेवटचं षटक, अंतिम षटक कशा पद्धतीने हाताळलं जाईल, कुणाच्या खांद्यावर जबाबदारी दिली जाईल, कुणावर विश्वास दर्शवला जाईल, हे सर्व काही आपल्याला पाहायचं आहे. मात्र पाहण्यात एक छोटासा ब्रेक ऐकूया डीजेला. तुम्हाला SP11 या नावानं मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पुढचा बॉल फिरवलं होतं, थोडेसे फिंगर रोल केले होते. फलंदाज आसिफला बीट करत असताना बॉल विकेटच्या मागे गेला निर्धावच्या स्वरूपानं. अगदी कट टू कट पद्धतीचे काही बॉल असतात, त्यामधलाच हा बॉल यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. 5 ओव्हरची मॅच आहे आणि 5 ओव्हरच्या मॅच मधलं शेवटचं अंतिम षटक, 5वं षटक जे प्रगतीपथावर आहे. आपल्या षटकातील दुसरा बॉल हाताळण्याकरता गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. ऑन साइडला फिरवलेला बॉल अगदी बॉडीच्या जवळ येत असताना त्यावर एक आघात केला, बॉलला फेकून दिलाय. डीप मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्यावर सीमारेषा पार. षटकार 6. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज रोशन. इथे हेलिकॉप्टर उडालाय आणि हा हेलिकॉप्टर लँड होईल लॉंग ऑन सीमारेषेच्या पार. एक उत्तुंग हाय अँड हँडसम गगनचुंबी स्ट्रोक. षटकार 6. अगदी खालच्या पट्ट्यामध्ये होता, बॅटच्या टोच्या जवळपास बॉलला घेतला आणि तिकडनं खूप सुंदर पद्धतीने उडवलंय. आसिफनं बॉलला फेकून दिलं सीमारेषेच्या पार. षटकारामध्ये कन्वर्ट केलंय. चांगली बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये आसिफच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळते. सज्जन संघ सुद्धा इथे दाखल होते, त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम. चेंडू जर उशीर लागत असेल तर दुसरा जुना बॉल घेऊन मॅच सुरू करायची आहे. तरी झाला पण चालेल असा.
सज्ज होईल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं. गोलंदाज पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता इथे पुन्हा एकदा आसिफच्या बॅटमधनं बॅक टू बॅक तिसरा हाय अँड हँडसम स्ट्रोक. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार 6. मॅटमधनं येताना आणि या 4 षटकांच्या मदतीने 79 धावा या धावफलकावर आहेत. काय बॅटिंग करतोय आज आसिफ. महापोली आज एक अव्वल दर्जाचा परफॉर्म या टीम कडनं पाहायला मिळते. वाईटचा इशारा. धावसंख्येत वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते ती 80. आज पॉवर शेलार सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. शेलारचा संघ सुद्धा आज इन ऍक्शन खेळताना मैदानाच्या आतमध्ये असेल. म्हणजे सर्वच ग्रामीण मधले ज्या टीम आहेत त्या इन ऍक्शन खेळताना तुम्हाला पाहायला मिळतील. अन्वी स्पोर्ट्स गणेशपुरी आपण उपस्थित झाला असेल तर आपणही संपर्क साधायचा आहे. अन्वी स्पोर्ट्स गणेशपुरी कर्णधार आपण अन्वी स्पोर्ट्सच येणार आहे. अन्वी स्पोर्ट्स नाव दिलंय ना. अन्वी स्पोर्ट्स गणेशपुरी कर्णधार आपणही संपर्क साधायचा आहे. कारण जी आपल्याला जी वेळ दिली गेली होती ती वेळ पूर्ण झाली आहे. त्यामुळे अन्वी स्पोर्ट्स गणेशपुरी कॅप्टन आपण संपर्क साधायचा आहे. खोलवर टप्प्याचा बॉल. बॉल चाललाय सीमा रेषा पार. आसिफ शेखच्या बॅटमधनं आलाय 5वा सलगचा दमदार षटकार. 6. अन्वी स्पोर्ट्स गणेशपुरी माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय तर संपर्क साधायचा आहे लगेचच. तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये आज नाना स्पोर्ट्स भादवड सन्माननीय सतीश भाऊ चौधरी सतीशजी चौधरी साहेबांच्या माध्यमातून हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरताना पाहायला मिळेल. नाना स्पोर्ट्स भादवड. पॉवर शेलार असेल, अन्वी स्पोर्ट्स गणेशपुरी असेल सध्या मैदानामध्ये. SP11 बोरशेती आणि इजाद शेख यांच्या माध्यमातून जियान महापोली हा संघ तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. टीम अन्वी स्पोर्ट्स गणेशपुरी आमचा आवाज पोहोचतोय तर आपण संपर्क साधायचा. अन्वी स्पोर्ट्स गणेशपुरी. टोटल धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिलं तर 87 लागल्यात. 88 धावसंख्येचं लक्ष आहे.
चांगल्या मॅचेस तुम्हाला जरूर पाहायला मिळतील, चांगल्या तगड्या मॅचेस आज तुम्हाला जरूर पाहायला मिळतील. नामांकित दर्जेदार खेळाडूंचे संच आज मैदानामध्ये असतील. तर उत्तरार्धाचा खेळ जेव्हा सुरुवात होईल तुमच्या सोबत वाडा तालुक्यातलाच एक बुलंद आवाज कुणाल मोकाशी आपल्यासोबत जॉईंट होतील. कुणाल आपल्यापर्यंत धावतं समालोचन आणि धावतं विवरण जरूर पोहोचवतील. तर सुस्वागतम, वेलकम. खऱ्या अर्थानं थोड्याशा उशिरानं सर्व संघ दाखल झाले मैदानात आणि थोडेसे मॅच उशिराने स्टार्ट होत आहेत. तत्पूर्वी आपण जो पहिला सामना त्यातनं टीम झॅन महापोली, झॅन स्पोर्ट्स माफोली या संघानं मात्र तब्बल धावसंख्येवर स्कोर कार्डवर 87 धावा या स्कोर कार्डवर लावल्यात. तर इथून पुढे 88 धावांचं लक्ष असेल ते टीम SP 11 बोरशेती संघाला. तर सुरुवात करायची आहे मॅचला. थोडंसं आपण उशिरानं स्टार्ट केल्यात मॅच. सहकार्य असू द्यात सर्व टीम. तत्पूर्वी 2 बॅटर मैदानात दाखल झालेत. आपण पाहतोय अर्जुन आणि भावेश ही जोडी मैदानात दाखल झाली आहे फलंदाजी करण्याकरता. 88 धावांचं एक मोठं लक्ष आहे. आणि मग एक लक्षात असू द्यात कमिटीकडनं जो बॉल तुम्हाला दिला जाईल तो तुम्हाला चेंडू वापरायचा आहे हे लक्षात असू द्या. इथून पुढे आता सर्व टीम लक्षात असू द्यात. तसेच हरिओम कंपनीचे इंजिनियर मी विनंती करतोय राहुल चौधरी, राहुल शर्मा, राहुल काठोळे. तर मी प्लीज तुम्हाला विनंती करतोय की प्लीज VIP डाईसवर या, स्टेजवर या, इकडनं मॅचचा आनंद घ्या. मॅचला सुरुवात होती आहे. पहिला चेंडू लानंतर अतिरिक्त उसळी प्राप्त झाली चेंडूला आणि फलंदाज अर्जुनला परतावं लागलाय. गोल्डन डकचा झालाय शिकार. नेक्स्ट बॉल मात्र आल्या आल्या केलाय प्रहार. जातोय चेंडू षटकारापर्यंत 6 धावांपर्यंत. तर राहुल चौधरी तसेच राहुल काठोळे आणि राहुल शर्मा जे उपस्थित झालेत हार्दिक हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम वेलकम. हरिओम कंपनीतले इंजिनियर आहेत. मॅचचा आनंद घेण्याकरता इथपर्यंत येऊन पोहोचलेत. वेलकम. तत्पूर्वी पुन्हा एकदा जाऊयात समोर मॅचमध्ये. दुसऱ्या चेंडूवर षटकार आलाय. त्यानंतर पुढचा चेंडू नेक्स्ट बॉल अगेन स्टेट ड्राईव्हनं चेंडूला खेळायचं होतं जिथनं एक धाव मात्र कंप्लीट केली जाते. एकनं मात्र सिंगल स्ट्राईक रोटेट होईल. या एकनं धावसंख्या वधारती. या धावसंख्या जी जाऊन पोहोचेल 7 या धावसंख्येवर. तर विचार केला तर पहिल्या चेंडूवर बाद झाला अर्जुन. तिथनं मात्र जी जबाबदारी आहे ना ती 2 या बॅटरवर येऊन मात्र पडली आहे. एक अर्जुन महत्त्वाचा फलंदाज होता टीम पोरशेतीकडनं, तर त्याला पहिल्या चेंडूवर परतवलंय. तर गोलंदाज वसीमनं नेक्स्ट बॉल अगेन. पुढचा चेंडू पॉवर प्लेचा फायदा घेत चेंडू येतोय लॉंग ऑफरनं चौकारापर्यंत. 4 धावांपर्यंत आलेला दर्जेदार स्ट्रोक 4.
चेंडू ज्यावर फटका मोठा खेळायचा होता. तर निर्धाव स्वरूपानं चेंडू निघून जातोय. जिथनं 5 चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत. अजूनही मात्र या पॉवर प्लेच्या षटकातनं हा शेवटचा चेंडू असेल वसीमच्या माध्यमातून. संख्या 11 वर असताना 88 धावांचा पाठलाग करतो. एक मोठी धावसंख्या आहे आणि मात्र त्या पॉवर प्लेचा तितकासा फायदा मात्र घेता आला नाही आहे तो टीम SP11 बोरशेतीकरांना. नेक्स्ट बॉल चा चेंडू मात्र फटका चांगला सजवला जातोय. चेंडू जाईल सरळ डिप स्क्वेअर लेग वरना. त्या क्षेत्रातनं चौकार मिळेल. या चौकारांना जी धावसंख्या जी जाऊन पोहोचली आहे तब्बल 15 या धावसंख्येवर ती टीम SP11 बोरशेतीकरांची. तर या स्पर्धेकरता जी आपण बाजूलाच कंपनी पाहतोय हरिओम कंपनी त्यांच्या माध्यमातून तब्बल हे प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 51,000 रुपये जी रोख रक्कम जी हरिओम कंपनीकडनं आली आहे त्यांच्याकडनं जे प्रथम क्रमांकाचं पारितोषिक. तर त्याच कंपनीतले क्वालिटी मॅनेजर आहेत राहुल शर्मा या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच त्यांच्या समवेत रोहित काटोळे तसेच राहुल चौधरी इंजिनियर आहेत या ठिकाणी. यांचा यथोचित सन्मान करण्याची मी विनंती करेन. विजयजी पाटील यांना मी विनंती करेन की तुमच्या शुभ हस्ते सर्वप्रथम तर क्वालिटी मॅनेजर राहुल शर्मा यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करायचा आहे. आपल्या भारतीय संस्कृतीनुसार आलेल्या प्रत्येक मान्यवरांचा मान सन्मान करणं हे आमचं आद्य कर्तव्य. आणि तत्पूर्वी या ठिकाणी कॅमेरामन राहुल शर्मा क्वालिटी मॅनेजर आहेत त्यांचा यथोचित सन्मान होतोय. तत्पूर्वीनंतर मी जातोय रोहित काटोळे इंजिनियर आहेत त्यांचाही या ठिकाणी यथोचित सन्मान करण्याची मी विनंती विजय यांना करेन. पहिला चेंडू दुसऱ्या षटकातनं सॉफ्ट हँडलनं खेळायचं होतं जिथनं एक धाव मात्र कंप्लीट केली आहे. आसिफला पाहतोय आपण गोलंदाजी ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता. तर जी धावसंख्या आपण पाहतोय 19 या धावसंख्येवर असताना मात्र उर्चिती संघ प्रयत्न करतोय की त्यांना प्रयत्न करावे लागेल. एका मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचायचंय तर तुम्हाला मोठे फटकेबाजी करावी लागेल. नेक्स्ट बॉल लगा तो आबाद नाही तो बर्बाद या फटक्याचं वर्णनच आहे. मात्र चेंडू पॉवर प्लेचा फायदा घेत दंदन दंदन करत जाईल चौकारापर्यंत आलेला हा चौकार. चेंडू षटकाराच्या बाहेर पडला. तत्पूर्वी या षटकारांना धावसंख्या 25. नेक्स्ट बॉल अगेन.
तर टीम पॉवर शेलार माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर संपर्क साधायचा आहे आमच्या समालोचन कक्षामध्ये. टीम पॉवर शेलार एक प्रतिनिधी संपर्क साधा जरा. ती धावसंख्या आपण पाहतोय 29 या धावसंख्येवर. एक षटकार एक चौकार आलाय तो बॅटर रोशनच्या बॅटमधनं. एक चांगल्या धावसंख्येपर्यंत पोहोचायचा आहे. चांगला प्रयत्न मैदानात दिसतोय. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा रोशन, मात्र हाफ ट्रॅकर होता ज्याला मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करायचं होतं. यष्टीरक्षक बाकीचं काम मात्र पूर्ण करतोय. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता होईल. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या स्कोर कार्डवर लागतीये 29 धावा. एक विकेट जो अर्जुनच्या माध्यमातून गेला. गोल्डन डकचा शिकार झाला. एक संधी देऊया त्याच्या मास्टरला. चेंडू आणि 59 धावांची गरज आहे. एक मोठी धावसंख्या जवळजवळ ना 20 ची सरासरी प्रत्येक षटका मागे असेल आणि 20 ची सरासरी म्हणजे एका षटकातनं खूप मोठी सरासरी आहे. पण या मैदानावरचा इतिहास आहे. या मैदानावर 18 चेंडू 50 धावा, 18 चेंडू 44 धावा, 18 चेंडू 40 धावा या मात्र मैदानातनं होताना मी कित्येक वेळा पाहिल्यात. खानिवली विभाग प्रीमियर लीगच्या या स्पर्धेतनं आज मात्र जय श्रीराम गौरापूर चषक आपण मैदानातनं पाहतोय. 2024 हा महासंग्राम आणि खऱ्या अर्थानं एक मोठी स्पर्धा या पाडा तालुक्यातनं आणि अगदस अक्षय पांडव सरांशी संपर्क साधायचा आहे. अगदस आणि करिश म्हात्रे यांनीही संपर्क साधायचा अक्षय पांडव यांच्याशी. तत्पूर्वी 4व्या मॅचमध्ये 18 चेंडू 59 धावांची गरज असताना पहिला चेंडू फर्निचर बिघडवलं जात आहे. फलंदाजाला परतावा लागेल. पहिल्या चेंडूवर मात्र गोलंदाजांना विकेट मिळवून दिलाय. तो गोलंदाज आपण मैदानात पाहतोय अश्विनला. अक्षय पांडव सरांची. तत्पूर्वी करिश म्हात्रे माझा आवाज तुझ्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज संपर्क साध लवकरात लवकर. तत्पूर्वी आसिफनं मात्र पहिल्या चेंडूवर आपल्या गोलंदाजीतनं विकेट मिळवून दिलाय. तो टीम झियान स्पोर्ट्स महाबोली तत्पूर्वी पुन्हा एकदा सज्ज होईल. चेंडू क्रमांक 2 घेऊन गोलंदाज आसिफला आपण मैदानात पाहतोय. मात्र हा ट्रॅकर होता ज्याला वेग होता खूप जास्त. मात्र जिथनं एकच धाव मात्र मिळेल या एकनं मात्र धावसंख्या वाढतीये. अगदस संपर्क साधायचा आहे लवकरात लवकर. फास्ट थोडीशी घाई असू द्यात. बरेचसे संघ उशिरानं मात्र मैदानात दाखल झालेत. गणेशपुरी हाही संघ आपण मैदानात पाहणार आहोत. करिश म्हात्रे कुठे असतील. टाइम है 10 मिनट जाएगा ये मैच का. अभी 3 ओवर बाकी है. वे बोलो भादवड बी नाना स्पोर्ट्स भादवड बी आणि डिंगडॉंग वडवली म्हणजे त्यांना वेळ भेटेल. सगळ्यांचे प्लेयर येतील. नाना स्पोर्ट्स भादवड बी आणि त्याच्या विपक्षात आपण पाहतोय वाडा तालुक्यातला संघ डिंगडॉंग वडवली. मात्र नेक्स्ट बॉल ज्यावर आणखीन एका विकेटला संधी. परतावा लागेल. बॅक टू टकआउट. आणखीन एक फलंदाज बाद. टीम नाना स्पोर्ट्स भादवड बी आणि त्याच्या विपक्षात टीम डिंगडॉंग वडवली. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर दोन्ही कर्णधार इथे डिंगडॉंगचा इथे कर्णधार आहे. टीम नाना स्पोर्ट्स भादवड बी सतीश चौधरी यांच्या माध्यमातून तो संघ इथपर्यंत दाखल झालाय. सतीशजी चौधरी ती धावसंख्या आहे स्कोर कार्डवर 30 धावा.
अजूनही मात्र 58 धावांची गरज आहे. एक मोठी धावसंख्या अजूनही इथून पुढे करायची आहे. 58 धावांचा इथून पुढे पाठलाग करायचा आहे. नेक्स्ट बॉल, पुढचा चेंडू सज्ज होईल. हाफ ट्रॅकर होता ज्याला गती परिवर्तन, थोडासा चेंडू पडल्यानंतर स्विंग झाला. यष्टीरक्षक मात्र त्यानं काम मात्र त्याचं पूर्ण केलं. आणखीन एक डॉट बॉल येतोय, निर्धावून चेंडूची सांगता होती आहे. एका बाजूनी जियान स्पोर्ट्स महापोलीकर मात्र थोडेसे हावी होताना दिसत आहेत ते टीम SP11 बोरशेतीकरांवर. नेक्स्ट बॉल अगेन, पुढचा चेंडू. ओ अमॅझिंग डिलिव्हरी. आणखीन एक डॉट बॉल येतोय, निर्धाव चेंडू. षटकातील पुढचा चेंडू सज्ज झालाय. नेक्स्ट बॉल मात्र अतिरिक्त बाहेर. पंचांनी दर्शवलं की बॉल वाईड असेल. या वाईडनं धावसंख्या 31 या धावसंख्येपर्यंत जाऊन पोहोचेल. अजून पाहिलं तर 57 धावांची गरज आहे अजूनही इथून पुढे. नेक्स्ट बॉल आसिफ मात्र आपटून टाकलंय त्या चेंडूला. फटका मात्र सजवला जातोय. चेंडू जाईल सरळ षटकारा करता, 6 धावांकरता दर्जेदार स्ट्रोक. संख्या आहे जी स्कोर कार्डवर लागली ती 37 धावा, 37 रन. अजूनही 51 धावांची गरज आहे. येणारे 12 चेंडू अजून इथूनही शेष शिल्लक असतील. या 12 चेंडूंमध्ये 51ची गरज असताना 25.50 ची सरासरी, एक मोठी सरासरी आहे या मैदानावरची. टीम नाना स्पोर्ट्स भादवड बी, टीम नाना स्पोर्ट्स भादवड बी आणि डिंगडॉंग वडवली कर्णधार इथे उपस्थित आहे. 9 चेंडू असेल. 2 धावा मात्र वेगाने घेतल्यात, पूर्ण केल्यात. म्हणजे टोटल 3 धावा असतील. 3 धावसंख्या 40 वर जाऊन पोहोचती आहे. जियान स्पोर्ट्स महापोली इजाज शेख यांच्या माध्यमातून हा संघ आपण पाहतोय. संख्या 40 वर असताना 88 धावांचा पाठलाग करावा लागेल. मात्र संधी आहे, मोठे फटके खेळू शकतात. ज्यावरनं एक धाव मात्र कन्वर्ट होती आहे. 2 क्षेत्ररक्षक मात्र चुकी होती या क्षेत्ररक्षकाकडनं. मात्र जिथनं चेंडू चौकारापर्यंत जाऊन पोहोचेल 4 धावांपर्यंत. तर हॅलो, 44 धावांची अजूनही गरज आहे. इथून पुढे 44 धावा. नेक्स्ट बॉल फुल टॉस होता, त्या फुल टॉसला कन्वर्ट करता आला नाहीये परफेक्ट. मात्र क्षेत्ररक्षकाची निवड केली आहे. फलंदाज बाद. आणखीन एक बॅटर परतीच्या प्रवासाला. बॅक टू डकआउट टेक संधी डीजे मास्टरला. नवीन बॅटर मैदानात शुभमला आपण पाहतोय, त्याची वर्णी लागतीये. फलंदाजी करण्याकरता जी धावसंख्या आपण पाहतोय 44 या धावसंख्येवर. मात्र अजूनही इथून पुढे 44 धावांची गरज आहे. एक मोठी धावसंख्या आहे इथून पुढे अजूनही.
अर्ध्या धावा या स्कोर कार्डवर लागल्या आहेत. अजूनही इथून पुढे अर्ध्या धावा तुम्हाला करायच्या आहेत. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत नाना स्पोर्ट्स भादवड बी आणि त्याच्या विपक्षात टीम डिंगडॉंग वडवली. एक वाडा तालुक्यातला एक बराचशा मॅचपर्यंत जाऊन नेक्स्ट फुलटॉस होता, ज्याला स्वतःचा बचाव करत हा मात्र फटका खेळला जातोय, जिथनं एक धाव पूर्ण केली जाईल. एकपेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. धावसंख्या 45 वर जाऊन पोहोचतीये. 3 षटकांचा खेळ झालाय. अजूनही मात्र इथून पुढे या षटकातनं 3 चेंडू शिल्लक असतील. नेक्स्ट बॉल मात्र निर्धाव, एक चांगला चेंडू ज्यावरनं निर्धाव स्वरूपाने चेंडूची सांगता होतीये. आणखीन एक डॉट बॉल येतोय. मात्र इथून येणारा एक एक डॉट चेंडू सामन्याला खऱ्या अर्थानं थोडासा लांब घेऊन जाईल. तो टीम SP11 बोरशेतीकरांना. मात्र शहापूर तालुक्यातनं दाखल झाला इथपर्यंत एक संघ आपण पाहतोय, मात्र डायरेक्ट हिट केलं जात आहे रनआउट स्वरूपानं. आणखीन एक फलंदाज बाद. बॅटर परतीच्या प्रवासाला बॅक टू टेक आउट. टीम नाना स्पोर्ट्स भादवड बी. सागर जाळेकर यांच्या शुभ हस्ते आपण ही नाणेफेक करणार आहोत. सागर जाळेकर आपल्यासोबत टॉस बॉक्समध्ये उपस्थित असतील आणि कुणाल आपल्या समेत तिथे जॉईंट होतील. दोन्ही कॅप्टन आहेत. एका बाजूनं अगदस बोबेरे पाहायला मिळतोय टीम डिंगडॉंग वडवली. खरं तर वाडा तालुक्यातील 4 ओव्हरची मॅच असेल. वाडा तालुक्यातील ज्या टीम्स आहेत ना, ज्या हिमतीचा खेळ दाखवतात त्यामध्ये अगदसचं नाव जरूर घेतलं पाहिजे, कारण एवढी स्ट्रॉंग टीम त्याची नसतानाही एक फोन केला की अगदस यायचे आणि तो आला. त्याबद्दल अगदस तुझं मनपूर्वक धन्यवाद. ओके, तर थँक्यू अक्षय सर. तत्पूर्वी आपण जातोय टॉसकडे. एका बाजूने आपण पाहतोय नाना स्पोर्ट्स भादवड बी आणि त्याच्या विपक्षात एक वाडा तालुक्यातला संघ जो डिंगडॉंग वडवली. या 2 संघांमध्ये ती लढत असेल. या 2 संघांमधलं ते रणयुद्ध असेल. आमच्या मान्यवरांना विनंती करेन, टॉस या ठिकाणी केला जातोय. तर छापा कॉलिंग दिलं जात आहे. काटा पडलाय. टीम डिंगडॉंग वडवलीकरांनी मात्र टॉस जिंकलाय. तुमचा निर्णय काय असेल? फिल्डिंग येणार. तर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलाय. 4 षटकांचा सामना असेल. 4 गोलंदाज वापरणं तुम्हाला अनिवार्य असेल. समोर नाना स्पोर्ट्स भादवड बी संघ आहे. तर एक मोठा संघ आहे. त्यांना किती धावांपर्यंत रोखण्याचा तुमचा प्रयत्न असेल? 40च्या आत रोखण्याचा प्रयत्न करू. ओके, तर शुभेच्छा असतील. मॅच चालू आहे. मी अक्षय सर, दोन्ही टीमला शुभेच्छा असतील. ओव्हर टू अक्षय सर. धन्यवाद कुणाल. सध्या मैदानामध्ये जाऊया. षटक क्रमांक 4चा खेळ तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. 47 धावा. काय बॉल होता. अप्रतिम चेंडू यावेळेस आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज आशिकच्या माध्यमातून शेवटचं षटक. मला वाटतं फक्त औपचारिकता या मॅचची बाकी राहिली आहे. वेगवानता आणि विशेषतः चांगल्या गोलंदाजांचा भंडार म्हणून महापोलीकरांची ओळख नेहमी सातत्यानं राहिली आहे. जोरकस मारण्याचा प्रयत्न ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहे. लॉंग लेग मधनं येतोय. जोपर्यंत चेंडूला फील्ड करेल एक सिंगलमध्ये बॉल कन्वर्ट होईल. 1च्या मदतीनं धावसंख्या 48. साईड स्क्रीनच्या समोर पॉवर शेलार जी टीम आहे, विनंती असेल आपण स्टँड्समध्ये बसा, कारण बॅट्समनला त्यांना प्रॉब्लेम होऊ शकतो. ती साईड स्क्रीन आहे जिथे तुम्ही बसलायत. शेवटचं षटक ते प्रकारे पथावर आहे. धावसंख्या 48 या आकड्यावर असताना तुम्हाला पाहायला मिळते. सध्या मॅच मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळते.
या औपचारिकतेनंतर ऑफिशियल विजेता जेव्हा घोषित केलं जाईल, ऑफिशियल विजेता घोषित केल्यानंतर नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल नाना स्पोर्ट्स भादवड बी सतीशजी चौधरी यांच्या माध्यमातून हा संघ स्पॉन्सर. तर एका बाजूने अगदीच बुबेरे आणि त्याची टीम डिंगडॉंग वडवली तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर मॅच असेल अणवी स्पोर्ट्स गणेशपुरी आणि त्यांच्या विपक्षामध्ये सजन. आणि त्यानंतर चौथी मॅच असेल माज 11 वालिव आणि पॉवर शेलार